नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण चटपटीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवतोय. एकदा हे लोणचं बनवून ठेवलं तर आंब्याच्या लोणच्याप्रमाणेच वर्षभर छान टिकतं आणि ज्यांना झणझणीत खायची सवय आहे त्यांना जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त आहे. तर लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हिरव्या मिरचीचं लोणचं करण्यासाठी इथे मी हिरवी मिरची चिरून घेतली आहे. तर पाव किलो मिरची बाजारातून आणल्यानंतर धुवून त्याला कोरडं करून घेतलं. नंतर अशा पद्धतीने चिरून घेतलंय. तुम्ही हवं तर बाजारात जी पोपटी रंगाची काकडा मिरची मिळते ती सुद्धा वापरू शकता. लोणच्यासाठी आता मसाला तयार करून घेऊया. तर गॅसवर मी एक पॅन ठेवलाय. यामध्ये 2 टेबलस्पून मोहरी घालायची आहे, 1.5 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे घातलेत, 2 टेबलस्पून बडीशोप आणि अर्धा चमचा मेथ्या घातल्या आहेत. हे सगळं आपल्याला मंद गॅसवर 1.5 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे. फार तांबूस रंगावर याला भाजायचं नाही. फार जास्त जर आपण याला भाजलं तर मग मसाल्याला कडवट चव येते. तर 2 मिनिट मी मंद गॅसवर भाजून घेतलंय. आता हा खाली काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हा मसाला दळून घेतला आहे. हाताला माझ्या थोडीशी करकर लागते आहे तर असाच ठेवायचा आहे. फार एकदम याची बारीक पूड करायची नाही. आता लोणच्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. तर मी अर्धा कप म्हणजे साधारण आपल्या घरातली आमटीची वाटी असते त्याने 1 वाटी भरून तेल घेतलं आहे. 150 ते 200 ml आपल्याला तेल घालायचं आहे आणि याला आता चांगलं कडकडीत गरम करून घेऊया. आता तेल गरम झालंय तर गॅस बंद करायचा आहे आणि खाली हे काढून थंड करून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या मी आता कट करून घेतल्या आहेत. यामध्ये हा मिक्सरमधून फिरून घेतलेला मसाला घालूया. 1 टीस्पून हळद घालायची आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे मीठ घालायचं आहे. पाव चमचा हिंग. आता सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि तेल हे दोन्ही लोणच्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. त्यामुळे मिठाचं आणि तेलाचं प्रमाण योग्य ठेवलं तर लोणचं कधीच नासत नाही. आता 2 मोठी लिंब घेऊन मी त्याचा रस काढून घेतलाय तो घालूया. तुम्हाला गरज वाटली तर आणखी एका लिंबाचा रस तुम्ही घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि तेल थंड होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवूया. तर साधारण आता अर्धा तास झाला आहे. तेल आपलं थंड झालंय तर यामध्ये घालूया आणि मिक्स करून घ्यायचं. तर हे लोणचं साधारण 4 ते 5 दिवसानंतर चांगलं मुरतं आणि सुरुवातीला तुम्हाला जरी हे तिखट लागलं तरी जसं जसं मुरत जातं तसं याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. आतमध्ये सगळे मसाले व्यवस्थित मुरतात आणि मग खायला एकदम छान लागतं. तर आता बरणीत भरून घेऊया. यासाठी बरणी धुवून कोरडी करून उन्हात ठेवून घ्यायची. त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं म्हणजे लोणच्याला काहीच होत नाही, ते छान राहतं. तर असं लोणचं अवश्य बनवा आणि केल्यानंतर कसं झालं कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.